हॅलो गाईज, कसे आहेत सगळे? आय होप सगळे ठीकच असणार. तर आज आपण लास्ट पार्टमध्ये आम्ही बघितलं होतं की यूट्यूबमध्ये आपण शॉर्ट व्हिडिओज कसे अपलोड करू शकतो. ओके, तिथं आपण यूट्यूबमधून व्हिडिओज अपलोड केलं होतं. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यानंतर तुम्ही काय पण करायचं नाही. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, यूट्यूबमधून आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे. ओके, नंतर आपल्याला काय करायचं आहे, तिथून आपल्याला पब्लिश करायचं नाही आहे. नंतर आपल्याला YT स्टुडिओमध्ये यायचं, ते तुम्हाला मी आता दाखवते. ओके, तर काय करूया आपण, YT स्टुडिओमध्ये जायचं आहे. त्यासाठी मी काय करते, फर्स्ट स्क्रीन रेकॉर्डर ऑन करावं लागेल. ओके, तर गाईज मग इथं तुम्ही साईडला इथे मी स्क्रीन रेकॉर्ड लावेन, तर इथं तुम्ही चेक करा. ओके, तर आता स्क्रीन रेकॉर्डिंग मी चालू केलेलं आहे. तर आपल्याला जायचं आता YT स्टुडिओमध्ये. तर इथं जाऊया आपण YT स्टुडिओ म्हणून. ओके, तर इथं YT स्टुडिओमध्ये तर हा व्हिडिओ मी लास्ट टाइमला अपलोड केला होता, बरोबर. तर आता इथं आपल्याला काय करायचं, इथं तुम्हाला लास्टला एक 1 2 3 डॉट्स दिसतात, 3 डॉट्स. त्या 3 डॉट्सवरती क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक येतं एडिट, तुम्हाला ऑप्शन्स आहेत, त्या एडिटवरती क्लिक करायचं. ओके, मग एडिटवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता, मी लास्ट टाइम काय झालं, टायटल्स दिलं होतं, राईट. यूट्यूब शॉर्ट असं तुम्ही टोटल 100 पर्यंत तुम्ही टायटल देऊ शकता. इथं समजा तुम्हाला अनेक टायटल पण द्यायचं असेल तर इथून पण तुम्ही अनेक देऊ शकता टायटल, लाईक असं करून मोटिवेशनल एवढंच देऊ शकता तुम्ही, मोटिवेशनल. ओके, मोटिवेशनल असं देऊ शकता. ओके, तर हे काय करायचं आपल्याला, सेम आपण जे टायटल देतो ना ते सेम आपल्याला कॉपी करायचं आहे. तर इथं मी काय करते, कॉपी करते, सिलेक्ट ऑल, प्रेस करायचं, मग सिलेक्ट ऑल ऑप्शन येते, मग कॉपी करायचं. कॉपी केलं ॲड डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, इथं काय करायचं आपल्याला, पेस्ट करायचं. ओके, तर हे पेस्ट झालेलं आहे इथं. नेक्स्ट इथं आपल्याला आपण काय करू शकतो की, आणि आपण काय म्हणतात ते, हॅशटॅग आपण लावू शकतो. फॉर एक्झाम्पल हॅश यूट्यूब झालं, हॅश हे झालं. नेक्स्ट आपण घालू शकतो यूट्यूब शॉर्ट्स घालायला आहे, यूट्यूब घालू शकतो. नंतर हॅश घालू शकतो आपण मोटिवेशनल, हे मोटिवेशनल रिलेटेड आहे. हा हॅश मोटिवेशनल म्हणजे आमचा हा जो व्हिडिओ आहे, तो मोटिवेशनल शॉर्ट्स व्हिडिओ जे असतात ना, त्याच्यामध्ये हा व्हिडिओ पण इन्क्लूड होतो. त्यासाठी काय द्यायचं आपल्याला, हॅश मोटिवेशनल देऊ शकतो आपण. आणि इथं आपण देऊ शकतो अगेन मोटिवेशनल. आता इथं तुम्ही फक्त एमओ टाईप केलं, तुम्हाला सगळे मिळतात ऑप्शन्स. त्याच्यातलं कुठलं पण तुम्ही ऑप्शन, जास्त मिलियन असतात ना, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं बघा, मोटिवेशनमध्ये 43 मिलियन आहेत, मग हे सिलेक्ट करूया. ओके, तर हे झालं. मग ह्याच्यानंतर आपण काय करूया, मोठे मोठे युट्यूबर्स जे असतात ना, त्यांचं आपण टॅगिंग पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल हॅश कॅरी मिनती आपल्याला माहिती आहे, त्याला आपण टॅग करू शकतो. किंवा आपण टॅग करू शकतो मनोज डे म्हणून एक हिंदी युट्यूबर आहे, तुम्हाला माहिती असेल. तर त्याला आपण काय करू शकतो, टॅग करू शकतो. ओके, असं टॅग करायचं, म्हणजे त्यांचा जेव्हा व्हिडिओ सर्च होतो ना, तेव्हा आपला पण व्हिडिओ त्याच्यामध्ये सर्च होतो त्याच्यासाठी. नंतर इथं आपल्याला जायचं, इथं आपल्याला काय करायचं, युअर क्वेरीज. ओके, युअर क्वेरीज म्हणजे आता आपण मोटिवेशनल व्हिडिओ धरले, त्याच्या रिलेटेड क्वेरीज आपल्याला, म्हणजे आपल्याला काय करायचं, ब्राउझरमध्ये जाऊन सर्च करायचं आहे आपलं मोटिवेशनल कोट्स म्हणून. तर त्याच्यावर आपल्याला क्वेरीज मिळतात, ते आपल्याला पेस्ट करायचे. ओके, तर आपण काय करूया, आता ब्राउझरमध्ये जाऊयात. तर मी आता आलेली आहे ब्राउझरमध्ये. तर इथं मी काय टाईप करते, ओके, इथं मी टाईप करते मोटिवेशनल कोट्स, इथं आलेलं आहे बघा. ओके, मोटिवेशनल कोट्स म्हणून आलेलं आहे. मग इथं आलेलं 100, हे ते सगळं दाखवतं. इथं तुम्हाला दिसायला पीपल अल्सो आस्क, इथं जे आहे ना, पीपल अल्सो आस्क, तेच आपल्याला कॉपी करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, इथं पीपल, तिथं प्रेस दाबून धरायचं. असं इथं पीपल जे आहे ना, तिथंच आपल्याला दाबून धरायचं आहे. दाबून धरायचं, नंतर सिलेक्ट करायचं, किंवा सिलेक्टर करू शकतो. सिलेक्टर म्हणजे पूर्ण सिलेक्ट करणार, इथं दाबून धरायचं नाही. अरे खाली काहीच नाही झालंय. तर आपण काय करूया, इथं दाबून धरूया, वरती करूया, दाबून धरूया, सिलेक्ट ऑल. सिलेक्ट ऑल म्हटलं तर पूर्ण सिलेक्ट, आपल्याला सिलेक्ट ऑल नको पाहिजेत, आपल्याला पाहिजे तेवढेच कोर्स पाहिजेत, राईट. तर हे काय व्हायला, इथं कॉपी होत नाही झाले. मग तुम्ही असं करून इथं कॉपी करून घेऊ शकता. तर हे आपल्याला असं कॉपी करायचं आहे. एकदा ते पूर्ण पण कॉपी होतं, असं जायचं. मग इथं जायचं आहे आपल्याला, आपल्या यूट्यूबमध्ये. कुठं गेलं आपलं यूट्यूब, ओके, जिथून कॉपी करायचं आहे, कॉपी करून झालं तर आपल्याला जायचं आहे अगेन YT स्टुडिओमध्ये जायचं आहे आपल्याला. नंतर YT स्टुडिओमध्ये आलं तर इथं क्वेरीज मध्ये तिथं आपल्याला पेस्ट करायचं, पीपल अल्सो आस्क हे काढायचं, युअर क्वेरीज मध्ये आपल्याला ते घालायचं आहे. ओके, तर हे झालेलं आहे, फर्स्ट आपण ऍड केलेलं. आपण अनेक ऍड करूया आता, असं पण आपण घेऊया. ओके, ह्याच्यामुळे काय होतं की आपला टाइम सेव्ह होतोय, राईट. त्याच्यासाठी कुठे गेलं आपलं मोटिवेशन, तर इथं आपण करूया, परत गेलं वाटतं. ओके, मोटिवेशनल कोर्स येतं.
नेक्स्ट इथं आपण काय करूया, नेक्स्ट आपल्याला नेक्स्ट मला कॉपी करा, इथून डायरेक्ट पण आपण कॉपी करू शकतो ॲक्च्युली. आता ऑप्शन दाखवेना ते, बट इट विल शो ऑप्शन. ओके, आता काय करूया, हे नेक्स्ट आपण कॉपी करूयात. हे नेक्स्ट आहे ना, ह्याला मी कॉपी करत आहे. नेक्स्ट पीपल ऑल्सो आस्क आहे ते कॉपी करायचं. मग आणि आपण परत जायचं आपल्या वायटी स्टुडिओमध्ये. मग इथं जाऊन आपल्याला काय करायचं, पेस्ट करायचं. तर मी तुम्हाला पटपट 1-2-3 पेस्ट करून दाखवते. ओके, असंच तुम्हाला पण सेम असंच करायचं आहे. तर मी आता पेस्ट करत आहे. 4 झालेले आहेत. आता 5 एक घालूयात आपण. ओके, आता मी सध्याला 5 घातले, तुम्ही जास्त पण घालू शकता. जर शॉर्ट व्हिडिओ असेल तर कमी घाला आणि लाँग व्हिडिओ असेल तर जास्त घालू शकता. तिथं पण तुम्हाला मिळतं. ह्याच्या खाली तुम्ही गेला ना, त्याच्या खाली तुम्ही सर्च करत गेला तर इथं पण तुम्हाला ऑलवेज मिळते बघा, पीपल अल्सो सर्चेस फॉर, म्हणजे पीपल सर्च कराल ते टॉपिक्स. मग तेव्हा तुमचं पण टॉपिक त्याच्यामध्ये येतंय. ओके, तर हे पण तुम्हाला तिथं ऍड करायचं आहे. सगळं कॉपी करा, इथं पेस्ट करा आणि इथं ऍड करून टाका. ओके, या युअर क्वेरीजमध्ये तुम्ही तिथं ऍड करायचं. मग लास्टला आपलं इथं काय द्यायचं आहे, थँक्स म्हणून द्यायचं. थँक्स फॉर वॉचिंग हे पण घालायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. ओके, इथं पाहिजे तुम्ही नमस्ते सिम्बॉल पण लावू शकता. पण बघूया आहे काय आपल्याकडे, असेल मे बी नाही असणारच, आहेच ते. ओके, तर मी सर्च करते नमस्तेचं सिम्बॉल मला, हां ओके, तर असं घालू शकता थँक्स फॉर वॉचिंग म्हणून. आणि नंतर लास्टला तुम्हाला काय करायचं, इथं ना तुमचं ईमेल आयडी एक मेन्शन करायचं, कॉन्टॅक्ट म्हणून. तुम्ही जी ईमेल आयडी यूज करत नाही ना, तीच ईमेल आयडी, अब तुम्ही ज्या ईमेल आयडीनं हे ओपन केलंय ना युट्यूब चॅनल, ती ईमेल आयडी आपल्याला घालायची नाही. आपल्याला दुसरी ईमेल आयडी घालायचं, कारण ती ईमेल आयडी घातली तर हॅकिंग वगैरे होऊ शकते. तर त्याच्यासाठी प्रिव्हेंट करा, ती ईमेल आयडी अजिबात घालू नका. ओके, इथं दुसरी ईमेल आयडी तुम्ही घाला. ओके, तर मी इथं दुसरी ईमेल आयडी घालत आहे. ओके, सध्याला मी असंच घालते. ओके, तुम्हाला दाखवण्यासाठी प्रॉपर आता सापडत नाही झाले. ओके, तर मी इथं घातलेली आहे ईमेल आयडी. ठीक आहे. ओके, तर एवढं आपल्याला घालायचं आहे. ओके, तर हे मेन इम्पॉर्टंट, डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळं मेन्शन असायलाच पाहिजे. तुमचं जर व्हिडिओ व्हायरल असं म्हणत नाही, पण व्ह्यूज वगैरे जास्त आहे. व्हायरल कसं तुमचं नंतर व्हायरल होणार, पण हे तुम्हाला योग्य मेथड माहिती असेल ना, तर तुमच्या नंतर हळूहळू व्हायरल पण होतात आणि व्ह्यूज पण वाढतात. ओके, पण योग्य मेथड आपल्याला माहिती असायला पाहिजे. फर्स्ट ते इम्पॉर्टंट थिंग आहे. फॉर एक्झाम्पल समजा एक कुठलं पण झाड, आता आंब्याचं झाड घ्या तुम्ही. फर्स्टला लावता तुम्ही झाड, ओके, तर पाणी घालता तुम्ही, नंतर हळूहळू मोठं होतं, नंतर ते फळ देतं. आज घातलं उद्या पाणी, भरपूर पाणी घाला तुम्ही त्याच्यामध्ये, तर ते फळ देणार आहे काही नाही. योग्य मेथड आपल्याला माहिती असेल, त्यामुळे त्याला किती पाणी द्यायला पाहिजे, तर केवढं आपण त्याला पाणी द्यायला पाहिजे. तर तीच पद्धत आपण रेग्युलर फॉलो केलो तर एक ना एक दिवस येते ज्या ठिकाणी आपल्याला त्यातून ते आंब्याचं झाड आपल्याला फळ देणार आहे. राईट, तसंच असतं याच्यामध्ये पण, की आपल्याला योग्य मेथड माहिती असायला पाहिजे. युट्यूबमध्ये व्हिडिओ घालायचे, डिस्क्रिप्शन वगैरे कसं घालायचं, जसं तुम्हाला मेथड माहिती असेल, तुम्ही सगळ्या व्हिडिओजना ती मेथड यूज करता, मग नंतर तुमचे व्हिडिओ आपणच व्हायरल होतात, व्ह्यूज येतात, सगळं येत आहे. पण योग्य मेथड तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग ही योग्य मेथड आहे की त्याच्यामध्ये हे सगळं इन्क्लूड व्हायला पाहिजे. ओके, नेक्स्ट झालं आपण, हे आपलं झालेलं आहे आता. ओके, हे तुम्ही सेव्ह करू शकता, पण त्याच्या आधी आणि काय काय सांगते तुम्हाला इथं अनलिस्टेड, हे आपण नंतर करूया, प्रायव्हेट नंतर करायचं त्याला. तर इथं प्लेलिस्टमध्ये इथं टेक म्हणून आहे, टेक म्हणून आपण घालू शकतो. ओके, टेक तुम्ही दुसरे प्लेलिस्ट बनवू शकता, ते पण त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. ओके, मग नेक्स्ट इथं यायचं आपल्याला मोर ऑप्शन्समध्ये. मग मोर ऑप्शन्समध्ये इथे तुम्हाला ऑप्शन मिळतोय काय, टॅग्स लावायचा. राईट, इथं दिसाल तुम्हाला ऍड अ टॅग. म्हणजे तुम्ही तुमचे टॅग्स पण लावू शकता, असं नाही की युट्यूबचे द्यायचे, तुमचे पण टॅग्स लावू शकता. इथं आपल्याला टाईप करायचं आहे काय, रॅपिड टॅग्स म्हणून. ओके, काय होतंय राव. ओके, इथं आपल्याला टाईप करायचं आहे रॅपिड टॅग्स. ओके, इथं रॅपिड टॅग्स तुम्ही टाईप केला ना, तिथे तुम्हाला मिळतात ऑप्शन. हे बघा, यूट्यूब टॅग अँड हॅशटॅग जनरेटर, हे तुम्ही सिलेक्ट करू शकता, की यूट्यूब टॅग जनरेटर पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, रॅपिड टॅग जनरेटर म्हणून घातलेलं आहे. तर इथं बघू शकता यूट्यूब टॅग जनरेटर जे आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं, यूट्यूब टॅग जनरेटरवरती. मग इथं असं दिसायला पाहिजे, असा व्ह्यू असतो तिथं. ओके, इथं मग क्लिक करायचं, मग इथं घालायचं मोटिवेशनल व्हिडिओज. ओके, मग इथे सर्च मारायचं. मग सर्च मारला तर तुम्हाला इथे सगळे कीवर्ड्स मिळतात. बघा, इथे तुम्हाला सगळे कीवर्ड्स मिळतात. हेच सगळे कीवर्ड्स आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे आणि इथं काय करायचं आहे,
इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे. समजा हे कॉपी ॲट अ टाईम होत नाही, सगळे कोड्स ॲट अ टाईम कॉपी होत नाही. मग तुम्ही काय करू शकता, तुम्हाला मी इझी स्टेप्स एक सांगतो. तुम्ही काय करायचं, हे घ्यायचं पूर्ण प्रायव्हसी बघा, तुम्ही ॲग्री करता तर ॲग्री करू शकता. ॲग्री केलं तर आपल्याला दिसतं हे, ओके. तर कॉपी टॅग करायचं, ओके. नंतर तुमच्या मोबाईलमध्ये हे असेल ना, नोटपॅड वगैरे असतं आपल्या मोबाईलमध्ये, राईट. तर इथं बघूया आहे काय, नोटपॅड, ओके. नोट्स म्हणून असतं ना, तिथं आपल्याला काय करायचं, हे पेस्ट करायचं आहे, ओके. जस्ट अ सेकंड, तर थोडा टाइम गेला तो ओपन व्हायला. नो, ओके. इथं जाऊन पेस्ट करायचं आपल्याला ते. नंतर तुम्ही काय करू शकता, इथं एक 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 घ्यायचं मोटिवेशनल स्पीच करायचं, ओके. कट, देन कम हिअर, इथं यायचं परत आपल्या ह्याच्यामध्ये, देन इथं काय करायचं, पेस्ट करायचं. डबल वेळा आणि एक सांगतो, ह्याच्यामध्ये तुम्ही डबल वेळा टॅग्स ऍड करायचे नाही तर तुम्हाला ते एरर दाखवते. एकदाच घालायचं टॅग्स, ओके. तर हे आपल्याला असं करायचंय. तर ऑलमोस्ट आमचं झालेलं आहे. तर कॅटेगरी एक मेन असते. आपली कॅटेगरी कोणती आहे? तर मी तुम्हाला एज्युकेट करत आहे, राईट. तर माझी कॅटेगरी कुठली असणार? एज्युकेशन असेल किंवा मी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण यूज करू शकतो. मी सायन्स अँड टेक्नॉलॉजी यूज करते, ओके. तर हे झालं. मी तुम्ही सगळे टॅक्स वगैरे हे सगळं झालेलं आहे सेटअप, ओके. हे सगळं तुम्ही ऍड करा. समजा तुम्ही कुठला पण शॉर्ट व्हिडिओ असू देत किंवा लाँग व्हिडिओ असू दे, हे सगळं तुम्ही इन्क्लूड करायलाच पाहिजे. एक एक युट्यूबर तुम्हाला सांगतात की नाही तुम्ही शॉर्टला एवढं झाला तेवढं झाला, असं काही नाही. त्यांनी फेमस झालेलं असतं त्यासाठी त्यांचे व्हिडिओज बघतातच, पण आपण न्यू असतो ना, आपल्याला माहिती नसतं, त्यासाठी हे सगळं आपल्याला इन्क्लूड करायचंच असतं. तुम्हाला पण सांगेन, जर तुम्ही युट्यूबर आहात आणि जर तुम्हाला व्हिडिओ तुमचे आता नाही पण नंतर थोड्या वेळाने जर तुमचे व्हिडिओ चांगले व्हायचे असेल, तुम्हाला वाटत असेल, तर मी तुम्हाला सांगेन ह्या पद्धतीने तुम्ही अपलोड करा आणि तुमचे व्हिडिओज सगळे बघतील. ही मी तुम्हाला गॅरंटी देईन, ओके. तर नेक्स्ट इथं काय करते, मी सेव्ह करते. मी तुम्हाला ही गॅरंटी नाही देत की आज व्हिडिओ घातला तुम्ही उद्या व्हायरल होईल असं नाही देत, पण योग्य पद्धत तुम्ही यूज केला ना तर तुमचे व्हिडिओ पुढे जाऊन तरी चांगले परफॉर्म करतातच, ओके. हे झालंय. म्हणजे त्या 3 डॉट्समध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, नंतर तुम्ही इथे जाऊन अनलिस्टेड असेल त्याला पब्लिक तुम्ही करू शकता, ओके. पब्लिक करायचं, सेव्ह करायचं, म्हणजे तो व्हिडिओ काय झाला आता पब्लिक झालेला आहे, ओके. तर हे असं होतं स्टेप्स आपले. एक मिनिट मी रेकॉर्डिंग स्टॉप करते. ओके. तर मी तुम्हाला पूर्ण स्टेप्स सांगितलेले आहेत की आपण शॉर्ट व्हिडिओ सेकंड पार्ट होता की कसं आपण अपलोड करायचं, कसं टॅग्स, टायटल, डिस्क्रिप्शन कसं ऍड करायचं आणि काय इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये काही पण समजलं नाही तर प्लीज कमेंटमध्ये कमेंट करा. मी तुमचं कमेंट पिक करेन आणि तुम्हाला आन्सर करेन. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर गाईज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच तुम्हाला नवीन नवीन यूट्यूब टिप्स आणि ट्रिक्स घेऊन येणार आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन.